सो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 17 वर्ड पेअर्स. वर्ड पेअर्स म्हणजेच काय? शब्दांची जोडी. शब्दांची जोडी. तर खाली आपल्याला देण्यात आलेले आहे, पहा. चला तर पाहून घेऊया. सम वर्ड्स गो इन पेअर. काही असे शब्द असतात ते शब्द जोडीनेच येतात. कसे येतात? जोडीनेच येतात. वी यूज द वर्ड्स अँड टू मेक द पेअर्स. इथे आपल्याला जोडी बनवण्यासाठी आपण अँड हा शब्दाचा, अँड हा वर्डचा इथे वापर करतो. तर पिक्चर मध्ये दाखवण्यात आलेला आहे, पहा. लॉक आणि की आहे, यांची जोडी आहे. कुलूप आणि चावी यांची जोडी आहे. तर म्हणत असताना आपण इथे काय लावलो? त्यांच्या दोघांच्या आत अँड हा वर्ड यूज केलेला आहोत. लॉक अँड की. लॉक अँड की. तर लॉक आणि की हे जॉईन करण्यासाठी येथे अँड हा वर्ड यूज करण्यात आलेला आहे. तसंच ब्लॅक डॉट आहे आणि व्हाईट डॉट आहे. ब्लॅक अँड व्हाईट. तर ब्लॅक आणि व्हाईटला पेअर्स क्रिएट करण्यासाठी, जोडी बनवण्यासाठी येथे अँड हा वर्ड यूज करण्यात आलेला आहे. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे, पहा. मॅच द वर्ड्स पेअर करेक्टली अँड राईट देम बिलो. तर इथे आपल्याला वर्ड्स देण्यात आलेले आहेत, त्यांचे वर्ड्स पेअर क्रिएट करा असं म्हटलेलं आहे. करेक्टली क्रिएट करा म्हणलेलं आहे. तर खाली आपल्याला स्पेस देण्यात आलेली आहे. तर ते वर्ड पेअर्स मॅच केल्यानंतर ना त्यांना आपल्याला इथं अँड हा वर्ड यूज करून काय करायचं आहे? लिहून घ्यायचा आहे. एक एक्झाम्पल दाखवण्यात आलेलं आहे, पहा. मराठीत जसं आपण कप आणि बशी म्हणतो, तर इंग्लिशमध्ये त्याला कप अँड सॉसर असं म्हणतात. काय म्हणतात? कप अँड सॉसर. तर इथं मॅच करून घेण्यात आलेलं आहे. सेकंड वन देण्यात आलेला आहे शूज अँड सॉक्स. शूज अँड सॉक्स. तर यांचं मॅच द पेअर्स करून घेऊया आणि खाली सुद्धा लिहून घेऊया शूज अँड सॉक्स. थर्ड वन देण्यात आलेला आहे नाईफ अँड फॉर्क. नाईफ अँड फॉर्क यांचं सुद्धा मॅच द पेअर्स करून घेऊया आणि येथे खाली लिहून घेऊया नाईफ अँड फॉर्क. फोर्थ वन देण्यात आलेला आहे बाऊ अँड ॲरो. बाऊ अँड ॲरो. तर फोर्थ वन पेअर इथं लिहून घेऊया बाऊ अँड ॲरो. फिफ्थ वन देण्यात आलेला आहे बॅट अँड बॉल. बॅट अँड बॉल. तर फिफ्थ वन पेअर्स लिहून घेऊया बॅट अँड बॉल. सिक्स्थ वन पेअर आहे ब्रेड अँड बटर. ब्रेड अँड बटर मॅच करून घेऊया. तर लिहून घेऊया ब्रेड अँड बटर. अँड सेवन्थ वन आहे नीडल अँड थ्रेड. सुई दोरा. जसं मराठीत म्हणतो ना सुई दोरा, तर नीडल म्हणजेच काय? सुई. थ्रेड म्हणजेच काय? दोरा. तर नीडल अँड थ्रेड मॅच करून घेऊया आणि येथे सेवन्थ वन वरती लिहून घेऊया नीडल अँड थ्रेड. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 17 वर्ड पेअर्स हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.